चला राम राम मंडळी, आपण आलो होतो गॅस टाकून. आता गॅस टाकून आलो होतो सन सिटी मध्ये. आपण सन सिटी मध्ये आलो. गॅस बसला आजचा 346 रुपयाचा काय तर बसलेला. तर गॅस टाकला आणि आता 346 मध्ये संध्याकाळपर्यंत किती धंदा होणार आहे हे बघू. आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा की टाकी फुल आहे. आता फुल टाकीमध्ये, एका फुल टाकीमध्ये किती धंदा होणार आहे. त्याच्यात आपल्याला पहिली बुकिंग पडली आहे. DSK विश्व धायरी. म्हणलं आता कारण अर्थ नाही, म्हणलं इथं बसून 1 तास बसण्यात आले. 10 वाजता आलो होतो, 11 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला 1 तासामध्ये फक्त 1 तासामध्ये पहिली बुकिंग पडली आहे. आणि मोठ्या बुकिंग तर वाचतच नाहीयेत मोठ्या बुकिंग. काय प्रॉब्लेम झालाय काहीच माहिती नाही मोठ्या बुकिंगला. तर अशा प्रकारे आपण आता पहिली बुकिंग घेऊन जाऊ आणि संध्याकाळपर्यंत बघू की किती धंदा करतोय आपण. 4748 एक सेकंड. 4748 बढ़िया हो गया. अशा प्रकारे आपलं पहिलं बुकिंग ड्रॉप झाली. नांदेड सिटी आणि DSK रोड आहे ना, त्या मधल्या रोडला बिगाऱ्यांचं काम चालू होतं. तिथं त्यांचा ड्रॉप होता. लगेच आपल्याला दुसरी बी पडली आहे. त्यांचे भेटले आपल्याला 110 रुपये. आणि ही थोडीशी कमीची पडली आहे, 16 रुपये पर किलोमीटरने दाखवलेलं आहे. चला तर बघू आता, हे पण पिकअप करू आणि किती रुपये होतात त्यांचे बघू. 6457 आईला केले रस्ते फोन. सकाळी 8:30 पर्यंत किती तास झाले. पेमेंट करायचं 100 रुपये स्कॅनर पाठी मागायचं. तर अशा प्रकारे सनसिटीचा ड्रॉप झाला. सनसिटीचं पिकअप लोकेशन म्हणजे ड्रॉप लोकेशन चुकीचं होतं त्यांचं तिकडे दाखवत होतं अग्निशामकच्या इकडं. ते उतरले पुढच्या साईडला. त्यांचं बिल झालं कम्प्लिटली 100 रुपये टॉट. एक 100 रुपयाची नोट भेटली, ऑनलाईन भेटली, कॅश नाही भेटली. तर आता बघू नेक्स्ट राईड. परत आलो फिरून परत आलो सनसिटीतच. तर चला बघू आता तिसरी बुकिंग आपल्यासाठी कुठली मिळणार आहे आणि कुठं जातोय तिसरी बुकिंग घेऊन हे पण बघू आपण. तर अशा प्रकारे तिथं बसलो होतं सनसिटीत. एक आजी आल्या चालल्या होत्या. तर आजी म्हणल्या पोलीस चौकी सनसिटीची, त्याच्यात थोडंसं पुढं सोडायचं म्हणलं, सोसायटी आहे तिथं सोडायचंय. म्हणलं चालतंय, म्हणलं भाडं होतं पण म्हणलं नको, म्हणलं चला, म्हणलं आजी चालत म्हणलं एवढं बी वर धरणं चुकीचं आहे म्हणलं आपलं. पण आजी आहेत म्हणलं चला, म्हणलं जाऊ द्या, म्हणलं 25 रुपये मीटर होतात म्हणलं. मॅम म्हणलं चालतंय, म्हणलं 25 रुपये मी द्यायला रेडी आहे म्हणलं चला म्हणलं. मग आलो होतो, 25 रुपये त्यांना सोडलं. आता चाललोय आपण घराकडं. कारण काय आहे की वाजलेत 12:30 म्हणल्याच्या नंतर. तर मला असं वाटतंय की आता घरी जाऊन जेवण करून येऊन मग डबल येऊ. कारण काय जेवणासाठी परत 100-1 रुपये बाहेर घालण्यात अर्थ नाही. आणि आता सध्याचं तरी मार्केट बाहेर 10 रुपये घालण्याची लायकी नाही बघा या मार्केटच्या आत्ताच्या सध्याची. कारण काय आहे की मार्केटमधनं पूर्ण धंदा गेलेला आहे. मोठ्या बुकिंग 200-250 रुपयाच्या वरच्या बुकिंगच वाजत नाहीयेत. वाजले तर 100-150 चालू आहे. चुकून काल एक बुकिंग वाजली होती म्हणून कालचा धंदा तुम्ही बघितला असाल तर कालची एक बुकिंग वाजली होती मोठी, त्याच्यावर कालचा धंदा झाला. तर आजचे कथा काय येणार आहे हा आपल्याला अजून आज काय फेस करायला लागणार आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. आणि आज बऱ्यापैकी तरी आभाळ आलेलं आहे, शनिवारीवरनं आभाळ चांगलं आलेलं आहे. पण पुढं आता काय प्रॉब्लेम आहेत ते काही सांगू नाही शकत. तर बघू, तरी आपला प्रयत्न जेवढा होईल तेवढा धंदा करायचा आहे. तर किती होतोय हे बी बघू. आणि माझ्यासारखा धंदा जर कुणाला अजून करायचे, टेक्निक चेंजिंग काही करायचे असेल तर ते बघून तुम्ही करू शकता. आलो आज घरी जेवण्यासाठी. 1 भाजी, 2 भाजी, 3 भाजी, चपाती, भात. चला खाऊ आणि नंतर जाऊ धंद्याला परत. करून आपण घरनं आलो होतो, जेवायला गेलो होतो. तर लय वेळ बसून झालं, 1 तासभराच्या घरात बसून झालं. आणि आत्ता बसले आपल्याला एक 500 मीटरवरनं पिकअप आहे आणि 800 मीटर सनसिटी आहे. 45 रुपये देत आहे आपल्याला. मला म्हटलं निघाव इथनं आपण आपला. 5210 स्कॅनर देतो. पाठीमागच आहे खात. Senegal College.
48 दाखवते. 48 आहे का? हम्म. अशा प्रकारे आपला हा ड्रॉप झाला. आपल्याला भेटले लोकललाच 48 रुपये. तर आता लगेच तुम्ही बघितलंच असताल तर आपल्याला लगेच उबेरने दिली कर्वेनगर दिलेली. तर म्हणलं निघावं, म्हणलं सन सिटी रोडवर आणि सन सिटी आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघावं आपण. त्याच्या उचलली आता. चला बघू आता कर्वेनगरचे किती होतात. हो. 543 86. हो. तर अशा प्रकारे आपला इथला बी ड्रॉप झाला आणि इथं भेटले आपल्याला 86 रुपये. तर चला बघू आता. 86 तर झाले 1 किलोमीटरवर. नंतर डबल एक राईड भेटलेली आहे आपल्याला कोथरूड म्हणून ॲडव्हान्समध्ये वारजेचे आपल्याला 86 रुपये भेटले. आता कसं आहे की जेवढं पळत राहील तेवढं पळवत राहणार आहे. बघत बसणार नाही आहे की कुठली राईड आहे, कितीची आहे, काय आहे हे बघत नाही बसणार. फक्त वाजली की उचलायचं काम करणार आहे. फक्त आपले लोकल असू या आपला रूट असो हायवेचा, या दोन रूट मध्ये मी कुठलीही राईड उचलणार. म्हणजे आपण ज्या एरियामध्ये कंपल्सरी जातो तिथं आपल्याला 100% भाडे भेटायची शक्यता असते. त्या एरियाला डायरेक्टली क्लिक करणार, वेळ व्हायला नाही घालणार. चला तर करू पहिला हा पिकअप 1 किलोमीटरवर ना. 65 दाखवते. जी बुकिंग होती 3.5 किलोमीटरची. 3.5 किलोमीटरला आपल्याला भेटले 65 रुपये. चला तर नेक्स्ट राईड कुठली पडते बघू. इथं थोडं सिटी प्राईड कोथरूडला आता आपण जस्ट सिटी प्राईडच्या बाहेर आहे एक्झिटच्या इथं. तर इथनं नेक्स्ट राईड किती रुपयाची पडते हे बघू आपण. तर इथं थोडंसं वाचतंय बऱ्यापैकी. $360 दिखा रहा है. 300 से 260 रुपये. सॉरी 200 260. हा 260. 3 म्हणलं चूक. आपल्याला पहिले कस्टमर भेटले की कितीतरी महिन्याच्या नंतर चांगले बोलणारे आणि बोलत आले. ते फील चांगली येते एकदम. ड्रायव्हरला माहिती असेल ती फक्त फील. जर कस्टमर आपल्याला चांगले भेटले तर ड्रायव्हर हॅपीनेसने येतो आणि प्लस ड्रायव्हरला वाटत नाही की गाडी चालवतोय म्हणून. एक मित्रासारखं बोलत आले, हे बरं वाटलं. यांचं आत्ताचं पेमेंट झालं 15 किलोमीटरला 260 झालेले, पण कस्टमरने आपल्याला 280 रुपये दिले. चला बघू आता आपण आलो विमाननगरमध्ये. तर विमाननगरमधनं नेक्स्ट राईड आपल्यासाठी कुठली असेल हे बघू आपण. आता आपल्याला पडली आहे लोहगाव. 8.5 किलोमीटरचे म्हणलं मीटरला पण मॅसेजच टाकला डायरेक्टली. तर ओलाला काय झालंय काही कळत नाही. ओला डायरेक्टली हार बुकिंग 16 रुपये पर किलोमीटरनीच द्यायला लागले. आणि मेन महत्त्वाचं कुणाकुणाला फील होतंय मला सांगा फक्त की मोठ्या राईडच काय झालं का. मोठ्या राईड तुम्हाला उचलल्या जातात आहेत का. मला तर वाजतच नाही. उचलायचं तर लय लांब राहिलं. मोठ्या बुकिंग वाचतात का पुण्यामध्ये कमेंट्स करून सांगा ना नक्की. हा 460. 144. 144 झालेले. 2 रुपये आत्ता वाढलेले आहेत. 144 8.2 किलोमीटर. आता कसं आहे की काही लोक म्हणतात की मीटरने बोलला, मीटरने हे केलं आणि मीटरची अमाऊंट नाही मागितली. आता काही वेळेस कसं होतं की मीटरची अमाऊंट सांगितली तरी मीटरची ती अमाऊंट सेमच होते. एखादी वेळेस होते. ठीक आहे, दरवेळी होते असं नाही म्हणत मी, एखादी वेळेस होतं हे. चला आत्ताचा ड्रॉप झाला. 144 रुपये आपल्याला भेटले. दोन्ही जागेवर सेम अमाऊंट.
तर चला नेक्स्ट राईड आता कुठली पडतीये, धानोरी लोगाव रोड त्या रोडवरनं कुठली राईड पडतीये बघू. आणि मोठी मिळते का छोटीच मिळते हे पण बघू आपण. अशा प्रकारे आपल्याला एक बुकिंग भेटली आहे खराडी. चला बघू आता खराडी कितीची आणि किती वेळ लागणार आहे खराडीला जाण्यासाठी बघू आपण. कुठे जाऊ OTP काय नाही. 126 वेलकम. 150 रुपये इथं भेटल्यात किती 123 वर ना. किती एक्स्ट्रा भेटले आपल्याला कम्प्लिटली 40 रुपये एक्स्ट्रा भेटले. 40 रुपये 8 किलो 8.5 किलो म्हटलं 164 रुपये. त्याचं पूर्ण गिचमिट कालाचं भाडं होतं. मीटरने झाले 149. ॲपने दाखवले 123 रुपये आणि ॲपने दिले आपल्याला 164 रुपये. चला बघू आता नेक्स्ट भाडं कुठलं मिळतं आपल्यासाठी. आपण आलेलो खराडीत ना. खराडीतनं त्या मॅडमला सोडलं आणि लगेच आपल्याला त्याच जागेवर एक मिनिट बी झालं नाही. 1 मिनिट म्हणतो 30 सेकंद बी झाले नसतील. 30 सेकंदाच्या आधीच लगेच मॅडम आल्या. ते म्हणल्या कल्याणनगरला येणार का. म्हणलं कल्याणनगर म्हणलं तर लगेच म्हणलं तिथं वेळ व्हायला घालायचा कशाला बिना कामाचा. म्हणलं लगेच कल्याणनगरला ॲग्री केलं. लगेच 96 रुपयाचे भाडे भेटलं. 14 मिनिटामध्ये 96 रुपये कमवले. आता हे कल्याणनगरचे ते एक स्कूल आहे त्या स्कूलच्या पुढे आता बघू कल्याणनगर मधनं कुठलं भाडं उचलते आणि किती वेळ लागतोय हे बघू. सकाळी सगळी पनवती गेली आणि दुपारच्या नंतर जसं 12च्या नंतर जेवण करून आलो. मला वाटतं त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी बसलोच होतो आपण. लय वेळ भाडे भेटले नाही. जसं आपल्याला ते कस्टमर एक म्हणलं एक कस्टमर आपल्याला विमाननगरचं चांगलं लागलं. त्याच्यानंतर सगळ्या बुकिंग टॉपमध्ये झाल्या. धंदा कव्हरअप झाला आणि आता जी बुकिंग बसली आहे तो कस्टमर वाईट लागलेला दिसतोय बोलताना की अहो या जाऊ द्या या म्हणला गेटच्या इथंच बसलो या म्हणला मीटरने तर मीटरने म्हणला. तर चला बघू आता बसली आपल्याला नक्की कुठली हे बघा तुम्ही. नक्की 1-2 मिनिटामध्ये कळूनच येईल तुम्हाला. 2, 3, 4 हो. हो. तर आपला भूमकर चौकाचा ड्रॉप झाला. भूमकर चौकाचे आपल्याला भेटले कम्प्लिटली. भूमकर चौकाचे भेटले 378 दाखवलेले फक्त. आपल्याला भेटले 413 रुपये. रेट म्हणलं तरी 30-35 रुपयाच्या घरात भेटले आपल्याला एक्स्ट्रा. तर आता भेटली सूस आपल्याला परत ऍडव्हान्स मध्ये म्हणजे ड्रॉप झाल्या पडली. त्याला बघू आता सूसचे किती होतात ना. 794 कलर मारने वाला 142 दिखा रहा है. झाला बाबा ड्रॉप झाला. आता आपण आहे सूस मध्ये. आता सूस मधनं नेक्स्ट राईड कुठली पडते बघू आपण. कारण की असं झाली कथा लय अवघडची आहे. सांगू नाही शकत. अंधार झालाय संध्याकाळचा टाइम आहे आणि बुकिंग काहीच वाजत नाहीयेत. लागोपाठ संध्याकाळच्या पिरियड मध्ये फक्त धंदा झालाय बघा. संध्याकाळच्या पिरियड मध्ये नाही तर धंदा मंदा हो गया है और गंदा भी हो गया है. मंदा भी है और गंदा भी है अभी के टाइम पे. चला बघू आता सूस मधनं कुठली उचलतोय आपण.
प्रकारे आत्ता आपल्याला एवढ्या वेळ झालं बसल्याच्या नंतर आपल्याला भेटली रामनगर श्रीरामनगर बावधन. आता चला श्रीरामनगर बावधन तरी घेऊन जाऊ. टॉट 100 रुपयाचा आकडा आहे आणि रात्रीच्या 9:40 झालेले आहेत. एवढा वेळ बसून त्याची गिनती नाही. DSK विश्व वाजलेली ती उचलून कॅन्सल झाली. प्लस ते 2 छत्रपती शिवाजीनगर वाजले की ती बी 2 बुकिंग कॅन्सल झाल्या. आता श्रीरामनगर बावधन वाजले तर आपण जाऊ आता बावधनला बघू आता काय वाजतंय काय नाही. संध्याकाळी भरपूर पैकी धंदा कमी आहे एवढी गॅरंटी करा. संध्याकाळी सगळ्या नशिबाचा धंदा आहे, नशीब. आणि मीटरने बी कोण ऍग्री करत नाही सध्याला. 5 वेळा का मेसेज? अशा प्रकारे तो ड्रॉप झाला. 101 रुपये त्यांचे भेटले. आणि इथं ICICI बँकच्या इथून थांबलो होतो तर इथनं लगेच आपल्याला 400 मीटर पिकअप आणि 1 किलोमीटरच्या आतमध्ये ड्रॉप आहे. तर आपल्याला भेटली तर चला म्हटलं पिकअप करू. 50 रुपये देतोय रॅपिडो उबेर. कशाला सोडायची बिना कामाची. चला करू पिकअप आणि बघू किती मिळतात. हा सर, हा चालतंय. आलो सर, 1 मिनिट पोचतो. चला भावांना भेटली आपल्याला श्रीरामनगर वारजे. तर वारजेचं पिकअप करू आणि सोडू सरांना. आता किती मिळतात हे बघू आपल्याला, कारण संध्याकाळ भरपूर झालेली आहे आणि किती वाजलेले आहेत 10:33 झालेले आहेत. चला बघू आता किती. 10:33 म्हणजे 11 पर्यंत 11:30 पर्यंत जाईल घरी आपण. तर आजचा धंदा किती होईल हे बघू ही राईड सोडल्याच्या नंतर. किती 505 8 रुपयाची बुकिंग वाजते 26 किलोमीटरला. रात्रीचे किती वाजतात 11:22